सख्यानो, मी आशाची शिदोरीमधून तुमचं सर्वांचं लहानाथोरांचं स्वागत करते. तर आज आपण ह्या अशा मोठ्या वांग्याचे काप बनवणार आहोत. पण ती कशी माहिती आहे, उभे कापून करायची. अशी उभी देठापासून कापून असे 4 ते 5 काप करायचे आणि नंतर त्याला मध्ये शंकरपाळीसारखे चिरा देऊन ते मीठ लावून, लिंबू लावून किंवा आमचूर पावडर लावून काही आंबट मग ते मुरायला ठेवायचं. आणि मग नंतर हे मसाले पावडर सगळे एकत्र करायचे आणि त्याला चोळायचे आणि रव्यात घोळवून रव्यामध्ये मीठ आणि लाल तिखट थोडं टाकायचं आणि ती शालो फ्राय करायची. छानपैकी सुंदर होतात सख्यानो, खूप छान होतात. करून बघा तुम्ही. लिंबू पिळा वरून. आंबट टाकलं नसेल तरी पण चालेल आणि टाकलं तरी पण आंबट आणि तिखट छान स्वाद येतो ना, म्हणून. चला तर आता आपण कापून घेऊयात वांगी. असा तो देठ ना आला पाहिजे, म्हणजे दिसतं पण छान आणि सुंदर वाटतं. गोल काप करण्यापेक्षा हे पण चांगले. असे आता हे आपले कापून झालेले आहेत. त्याच्यावर आपण काय करूया, मीठ लावूया. मीठ लावायचं आणि मीठ असे लावायचं थोडंसं. हे बघा, थोडं टेस्ट प्रमाणे. खार पण व्हायला नको. जास्त मीठ झालं तर मग खायला नाही होणार ना ते. भरीत वगैरे हे आपण नेहमीच करतो, पण काहीतरी हटके वेगळं. तेच आपण मीठ लावले. आता आपण त्याच्यावरती लिंबाचा रस टाकूया. लिंबाचा रस पसरवायचा. आंबट खारट असं होणार. आता हे आपण एक 5 मिनिट असंच ठेवून द्यायचं. आणि मग हा आपला जो मसाला असतो की नाही, कोणता, हा आपला पावडर मसाला, ते आपण तेलामध्ये मिसळून घ्यायचं. एक ते 1.5 चमचा तेलामध्ये कालवून घ्यायचं. म्हणजे तो मसाला ना वांग्याला चिकटूनच राहतो. बघा असा. खूप छान लागतात सख्यानो हे काप. आणि वरून आपण रवा कोट करणार आहोत. जास्त तेलामध्ये फ्राय नाही करायची, शालो फ्राय करायची. आपण मसाल्यामध्ये ऑलरेडी तेल टाकलेलंच आहे. आपले मसाले जे आहेत ना,
ह्याच्यामध्ये. कापताना थोडं काळजीपूर्वक कापावं लागतं. आता असा रवा कोट करायचा. रवा घ्या, नाही तर कॉर्नफ्लॉवर असेल तरी पण चालतं. टाकताना ना असे टाका, मग तुम्हाला वरून पण मसाला लावता येतो. मैत्रिणींनो, तर हे आपली ही आता वांग्याची ना दुसरी बॅच पण झाली आहे. बघा कशी सुंदर आली आहे ना, एकदम मोठे मासे असतात तशी ना, सुरमई हलवा त्याची मोठी मोठी फोडं असतात ना तशी आलेली बघा. आणि फक्त लवकर होता तर मोठ्या वांग्याचे ना असे काप करा, तुम्हाला खूप एकदम सोप्या प्रमाणात होईल करायला. छोटी छोटी कापं त्यांना तळा करा. आणि तुम्हाला मी प्रोसेस दाखवलेली आहे, तेलामध्ये मसाला कसा मिक्स करायचा आणि बाकी सगळं काही. ठीक आहे सगळ्यांना. मैत्रिणींनो, तर बघा हे आपले असे मोठ्या वांग्याचे काप तयार झालेत. खूप टेम्पटिंग वाटतात आहे, इतके छान आणि वास पण छान येतोय. खूप छान, एकदम मोठ्या मच्छीचा तुकडा कसा असतो तो फील येतोय. आपण सुरमई हलवा कसा खातो तसा, मोठ्या मोठ्या मच्छी असतात ना तसा. खूप छान वाटतात आहे. बघा कसं वाटलं तुम्हाला बघायला, कसे वाटले वांग्याचे काप. कोण म्हणणारच नाही वांग्याचे काप ना माशाच्या तुकड्यासारखे झाले. खूप टेम्पटिंग झालं आहे मैत्रिणींनो. तर तुम्ही हे करा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मैत्रिणींनो.